Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 4 मंत्र्यांच्या कामगिरीवरती नाराजी. मंत्र्यांना पक्षवाढीवर लक्ष देण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. वेळ आल्यावर बोलेन. काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या टीकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं उत्तर. महिलांचा सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च. महाराष्ट्र काँग्रेसनं केलेलं ट्विट या संदर्भाला अनुसरून होतं, वैयक्तिक नव्हतं. त्याचा विपर्यास केला जाऊ नये. हर्षवर्धन सपकाळांचं गुंगी गुडियावर नवं ट्विट. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलंय. एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय. गुंगी गुडिया वादावरनं मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदेंची काँग्रेसवर टीका. काँग्रेसनं गुंगी गुडियाबाबतची पोस्ट त्वरित मागे घेऊन सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी. सोनिया गांधींसारख्या महिला नेत्यांच्या नेतृत्वातील पक्षाकडनं महिला नेत्याविरोधात अशा भाषेचा वापर ही दुर्दैवी बाब. प्रफुल्ल पटेलांचा सुनील तटकरेंकडनं ट्विट करत निषेध. काँग्रेस विरोधात मुंबईत आज राष्ट्रवादीचं आंदोलन. सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक. झिशान सिद्दीकींच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी. ठाकरेंच्या याचिकेवर कपिल सिब्बल आज कोर्टात युक्तिवाद करणार. दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक घेणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदा नाशिकमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची 2 दिवसीय बैठक. कामाची पुढची दिशा ठरणार. आशुतोष रांका, सौरव दाससह इतर सहकारी डिपकेंच्या निवासस्थानी दाखल. राज्यातील एसआयआर प्रक्रियेला 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. तर 23 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना दावे हरकती दाखल करता येणार. मुंबई पालिका रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद. केईएम, नायर, सायन आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा निर्णय. सीसीएमपी पात्रतेचा वाद तापला. रुग्णसेवेवर मोठा ताण. रेबीजचे इंजेक्शन देताना 2.5 वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत सुई अडकली. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडून दोषींवर कारवाईचे आदेश. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ बनवत सायबर गंडा. पुण्याच्या व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या सुर्वेनगरमधील बंद घरात स्फोट. जिलेटिनचा वापर करून स्फोट केल्याचा संशय. घराला नुकसान करण्याच्या दृष्टीनं स्फोट केल्याचं तपासात समोर. परिसरातील घरांचेही नुकसान. फॉरेन्सिककडून अधिक तपास सुरू. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा. रायगड आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नाशकात खड्ड्यांमुळे अपघाताचं सत्र सुरूच. पाण्यामुळे खड्डा न दिसल्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात. दोघांना 8 ते 10 टाके पडले. हिरावाडीतील घटनेमुळे संताप. तातडीनं खड्डे बुजवण्याची मागणी. नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती. स्लॅब पडलेल्या भेगांमुळे स्लॅबला पडलेल्या भेगांमुळे पालकांमध्ये तीव्र संताप. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप. तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी. राज्यामध्ये अॅनालॉग पनीरवरती 1 वर्षाची बंदी. एफडीएकडनं पत्रक जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यास कारवाई होणार. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात मुद्दा मांडला होता. चंडीपुरा विषाणूचं गुजरातमध्ये थैमान. मेंदूला सूज येऊन 22 चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू. सँडफ्लायमुळे प्रसाराची धास्ती. आतापर्यंत 35 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह. आरोग्यमंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.